ठरला सर्वात उष्ण दिवस। मुंबईला उन्हाचा तडाखा, 37 अंश सेल्सिअस तापमान। तर मुंबई ठाण्यासह कोकण विभागात उष्णतेच्या लाटेचा इशारा। सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय, 10वीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार। 2026 पासून नवीन धोरण लागू। शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूरला वळसा देत कोकणाकडे वळवणार। कोल्हापूरकरांचा विरोध न मावळल्यास सरकार पर्यायी महामार्गाचा निर्णय घेण्याची शक्यता। नीलम गोऱ्हेंचं बोलण्याचं ठिकाण चुकलं, मात्र त्या बोलल्या ते कटू सत्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाठराखण। विधानमंडळ समित्यांच्या 11 अध्यक्षांची नावं भाजपकडून निश्चित। आता मित्रपक्षांच्या यादीची प्रतीक्षा। संसार मोडल्याच्या रागातून जावयानं केली सासूची हत्या, हतोडीनं मारून पेटवून दिलं। मुंबईच्या मुलुंडमधील धक्कादायक प्रकार। संभाजीनगरमधील आदर्श विद्यालयाच्या केंद्रप्रमुखासहच 13 जणांवरती गुन्हा दाखल। सामूहिक कॉपी प्रकरणी सीओची कारवाई। दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द। आता सेमीफायनलचं समीकरण बदललं। महाशिवरात्रीनिमित्त देशभरातल्या भाविकांमध्ये उत्साह। रात्रीपासून मंदिरात रांगा, मंदिरांना आकर्षक रोषणाई। आणि महाकुंभमेळ्याचा आजचा शेवटचा दिवस। प्रयागराजमध्ये आतापर्यंत 60 कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती।